नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसई पब्लिकेशन या चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी एनटीपीसीचा आज जो पेपर झालेला आहे त्या पेपरचा ॲनालिसिस पाहणार आहोत। म्हणजेच आजच्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते। चला तर मग पाहूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न होता, रातांधळेपणा मुख्यतः कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्यासाठी आपण रिव्हिजन म्हणून हे इथं घेतलेलं आहे। तर पहा, व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बेरी हा रोग होतो मित्रांनो। व्हिटॅमिन B1 हे मज्जासंस्था आणि स्नायूंसाठी आवश्यक आहे, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर स्कर्वी हा रोग होतो मित्रांनो। आणि व्हिटॅमिन C हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन पहा, कलम 246 नुसार केंद्र सरकारला कोणत्या विषयावर विशेष अधिकार आहेत? तर केंद्र सरकारला संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची यावर अधिकार आहेत मित्रांनो। एक्सेलमध्ये B5 कसे लिहायचे असा प्रश्न विचारण्यात आला होता। तर पहा, एक्सेलमध्ये B5 कसे लिहितात? तर B5 म्हणजेच कॉलम B आणि रो आहे 5 या प्रकारे लिहिलं जातं। संविधानाच्या कोणत्या कलमात अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्याची तरतूद आहे? तर कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 29 मध्ये आहे। पहा मित्रांनो, भारताच्या प्रदेशात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला ज्याची स्वतःची वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती आहे ती जतन करण्याचा अधिकार आहे मित्रांनो। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता। तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय। मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, त्यासाठी आपण त्याची एक्स्ट्रा माहिती काढलेली आहे, तर लक्ष द्या। तर या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली? तर 12 ऑक्टोबर 1993 मध्ये झालेली आहे। मित्रांनो, सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत? तर न्यायमूर्ती V रामसुब्रमण्यम हे आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष। भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यामध्ये 12 सदस्य आहेत, त्यात एक अध्यक्ष, 5 पूर्णवेळ सदस्य आणि 7 पदसिद्ध सदस्य असतात। रामोशी बंड कोणाविरुद्ध झाले? मुघल, राजपूत की ब्रिटिश? तर कोणाविरुद्ध झालेली आहे रामोशी बंड? तर रामोशी बंड हा ब्रिटिश राजवटी विरुद्धचा निषेध होता। 1793 चा सनदी कायदा किती वर्षासाठी लागू करण्यात आला? तर हा 20 वर्षासाठी लागू करण्यात आलेला आहे 1793 चा सनदी कायदा। 1793 चा सनदी कायदा हा ईस्ट इंडिया कंपनी कायदा 1793 म्हणून सुद्धा ओळखला जातो। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला GK GS ची PDF हवी असेल आपली, तर आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रत्येक परीक्षेसाठी आपण ही PDF काढलेली आहे मित्रांनो। तुमची कोणतीही परीक्षा असो, सर्व महत्त्वाचे टॉपिक आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि मित्रांनो, PDF हे पेड PDF आहे, त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला, पुढचा प्रश्न आहे, एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील कोणत्या शहरातील मंदिराला भेट दिली होती? तर त्यांनी अनुराधापुरा या ठिकाणी पवित्र जयाश्री महाबोधी मंदिर यांना भेट दिलेली आहे या मंदिराला। नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा तुम्ही संगणकावर स्लाइड शो जसे की पॉवरपॉइंट चालवत असाल आणि तुमच्या स्लाइड्स कोणीही पाहू नयेत असे वाटत असेल, तेव्हा तुम्ही काय करू शकता, म्हणजे काय वापरू शकता असा प्रश्न होता। तर तुम्ही त्यावेळेस ब्लॅक साइड किंवा ब्लॅक स्क्रीन हे ऑन करू शकता। तर यापैकी एक ऑप्शनमध्ये दिलं असेल ते तुम्ही सिलेक्ट केलं असणार। 2023-24 मध्ये भारताच्या GDPचा अंदाजित विकास दर किती असेल असा प्रश्न होता। तर 2023-24 मध्ये आपल्या भारताच्या GDPचा अंदाजित विकास दर हा 6.3% होता। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीसाठी फिलिपिन्ससोबत 200 दशलक्ष डॉलर्सचा संरक्षक करार करण्यात आलेला आहे? तर कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी मित्रांनो? तर आकाश क्षेपणास्त्र प्रणालीसाठी 200 दशलक्ष डॉलर्सचा संरक्षक करार करण्यात आलेला आहे।
ही आपल्या भारताच्या DRDOने विकसित केलेली जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. विदर्भाने 2024-25 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली आहे, तर विदर्भ संघाचा कर्णधार कोण होता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर विदर्भ संघाचा कर्णधार हा अक्षय वाडकर हा होता. लचित बोरफुकन कोण होते ज्यांच्या नावाने अमित शहा यांनी पोलीस विभागाची स्थापना केलेली आहे? तर पहा मित्रांनो, कोण आहेत हे? तर लचित बोरफुकन हे आसामचे एक महान योद्धा आहेत. तर त्यांच्या नावाने अमित शहा यांनी पोलीस विभागाची स्थापना केलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. कैलास मंदिर कोणत्या गुहेत आहे? तर कुठे आहे कैलास मंदिर? तर हे आहे आपल्या महाराष्ट्रातील वेरूळ या ठिकाणी. जानेवारी 2025 मध्ये IMFने जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज किती टक्के ठेवला आहे? तर 3.3% ठेवलेला आहे जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज दर. चला पुढचा प्रश्न पहा. विंडोजमध्ये डिलीट केलेल्या फाईल्स कुठे जातात? तर त्या रिसायकल बिनमध्ये जातात. काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाणारे रामप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे तेलंगणा राज्यामध्ये. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी नवीन कर प्रणालीमध्ये पगारदार व्यक्तीसाठी किती लाखाच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही, म्हणजेच कोणताही कर आकारला जाणार नाही. किती असायला पाहिजे पगार मित्रांनो? तर 12.75 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही 2025-26 आर्थिक वर्षासाठी. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी राजस्थानमधील सर्वात मोठे कृत्रिम मानवनिर्मित तलाव कोणते आहे? तर कोणते आहे मित्रांनो राजस्थानमधील सर्वात मोठे कृत्रिम तलाव? तर त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे जैसमंत तलाव, किंवा त्याला आपण ढेबर तलाव सुद्धा म्हणू शकतो. अंधमलाई या कथेचे लेखक कोण आहेत? तर या कथेचे लेखक हे महादेवी वर्मा हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कधीपासून अस्तित्वात आला? तर लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 हा भारतीय संसदेने मंजूर केला आणि 1 जानेवारी 2014 रोजी राष्ट्रपतींची त्याला मान्यता मिळाली आणि हा कायदा 16 जानेवारी 2014 पासून लागू झालेला आहे. म्हणजेच आपले योग्य उत्तर काय राहील मित्रांनो? लोकपाल आणि लोकायुक्त कायदा हा 16 जानेवारी 2014 पासून अंमलात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न पहा. लंडनमध्ये सर विल्यम हर्ट कर्झन वायली यांची हत्या कोणी केली होती? तर यांची हत्या ही मदनलाल धिंग्रा यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महिला IPL 2025 म्हणजेच WPL 2025 विजेता मुंबई इंडियन्सची कर्णधार कोण आहे? तर मित्रांनो कोणी जिंकलेला आहे WPL 2025? तर मुंबई इंडियन्स यांनी जिंकले. तर याची कर्णधार कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कर्णधार आहे हरमनप्रीत कौर. चला नेक्स्ट क्वेश्चन. CD पूर्ण रूप काय आहे? म्हणजे CD फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न आहे. तर CD म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क, लक्षात ठेवा. हरिसेन कोणत्या राजाचा दरबारी कवी होता? तर हा समुद्रगुप्त या राजाचा तो दरबारी कवी होता. भारताच्या लोकपालचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर भारताच्या लोकपालचे सध्याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर, लक्षात ठेवा. त्यांनी 10 मार्च 2024 रोजी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. अशोक आणि बिंदुसार यांच्यात काय संबंध आहे? तर अशोक हा कोण आहे? तर बिंदुसारचा मुलगा होता. नेक्स्ट क्वेश्चन. CMOS चे पूर्ण रूप काय आहे असा प्रश्न आहे. तर CMOS म्हणजे काय मित्रांनो? तर कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर हा याचा फुल फॉर्म आहे. मणिपूरची शूर राणी गाईदिन्लू यांना राणी ही पदवी कोणी दिली होती? तर यांना राणी ही पदवी आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वाहन EV 2.0 हे धोरण लागू करण्यात आलेले आहे? तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात हे लागू करण्यात आले मित्रांनो? तर दिल्ली या ठिकाणी हे धोरण लागू करण्यात आलेले आहे प्रदूषण कमी करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. बरेचसे प्रश्न आपल्या करंट अफेअर्सच्या PDF मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जे परीक्षेमध्ये विचारले जात आहेत.
तर ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय पर्यटन दिन 2025 ची थीम काय आहे? तर याची थीम आहे समावेशक विकासासाठी पर्यटन। नीति आयोगाच्या मते 2013-14 ते 2022-23 पर्यंत गरिबीच्या दरात किती फरक पडला आहे? तर भारतातील गरिबीत 2013-14 मधील 29.17% वरून 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत लक्षणीय घट झालेली आहे, जी 17.89% घट दर्शवते। नेक्स्ट क्वेश्चन, कोणता विभाग शहरी आणि गावांना दर्जा देण्यासाठी विशेषतः जबाबदार आहे? तर कोणता विभाग आहे मित्रांनो? तर राज्य सरकार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न। तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राइब करून घेतलं नसाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, ज्यांना कुणाला आपली GK GSची PDF हवी असेल किंवा करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो, PDF हे पेड PDF आहेत, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।